की एक नवीन झेप घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि यासाठी घेतो आहे. आज इकडे तुम्ही बघितलं असेल, मला काही पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर सेक्युलर आहात, मग आज तुम्ही या पक्षात आल्यानंतर काय? मी कालही सेक्युलर होतो, आजही सेक्युलर आणि उद्याही सेक्युलर राहील. कारण स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार आहे की इथल्या इतर जाती आणि धर्माचा द्वेष करायचा नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तोच कानमंत्र आज आदरणीय एकनाथ शिंदेजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मिलिंदजी, तुम्ही पहिल्या पुढे गेलात, तुमच्याच कानमंत्र घेऊन मी तुमच्या मागे येतो आहे, असं कोणाला गैरसमज होऊ नये. परंतु तुम्ही गेल्यानंतर पण ही जी भूमिका जी आपण घेतण्याचं काम केलेलं आहे, ह्याच्या मागचा हा हेतू आपल्याला काय मिळाला, तुम्हाला काय मिळालं किंवा मला काय मिळालं या नाही, या जनतेला आपण काय देऊ शकतो, या भावनेतून मला असं वाटते तुम्हाला आणि आपल्याला मिळून दोघांना काम करावं लागेल. आणि आज आपण मिळून शपथ घेऊया की या वरळीकरांच्या भागातले अनेक प्रश्न असतील जे रखडलेले आहेत, ज्याची सुनवाई होत नाही, या शहरातले आणि विशेषतः या दक्षिण मुंबईमध्ये आणि दक्षिण मध्य मुंबईमधले जे लोकांचे समस्या असतील, आज एक भाऊ नाही दोन भाऊ तुमच्या मागे उभे आहेत. पूर्ण ताकदीने तुमच्या या पुढच्या विकास कामाला पण देखील गती आम्ही आणून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. आणि ती गती देत असताना अनेक समस्या जी आजही प्रलंबित आहे त्याला सोडवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आजची पण देखील ही सभा किंवा ही बैठक किंवा हे आयोजन आपण जांभुरी मैदानमध्ये पण घेण्याचा प्रयत्न करतो, पण तिकडे चिखल खूप असल्यामुळे आपण इकडे केलं. तुमच्या सर्वांची गैरसोय, 8:30-9 वाजेपर्यंत अजून लोकांचे फोन येत आहेत, येणार आहेत. मी आपल्याला एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो की या परिसरातल्या लोकांना आज पोलिसांचा प्रश्न जे आहे, पोलिसांच्या घराचा प्रश्न हे जर आम्ही मांडला नसता तर तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला नसता. अर्थात लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी देखील साथ देण्याचं काम केलं, हे मी खोटं नकारणार नाही. पण तो मुद्दा मी मांडला की गिरणी कामगारांना जसं घर दिला जातो, मग पोलीस जो कर्मचारी जो आयुष्यभर ज्यांनी आपला घालवला आहे त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना घरं का देत नाही, आणि पुनर्बांधणीमध्ये त्याचाही समावेश केलं पाहिजे. गिरण्यांच्या चाळीच्या बाबतीतला प्रकल्प आपण पुढाकार घेतला आणि आज सेंच्युरी मिल क्वार्टर असेल, दिग्विजय मिल क्वार्टर असेल, NTCमध्ये मिलिंदजी तुम्हाला आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहेत आणि ते देखील प्रश्न आम्ही हाताळण्याचं काम केलेलं आहे. मी नक्कीच आकर्षित झालो. आज एकनाथ शिंदेजींचे माझे संबंध हे काय आज नव्हते. मला आठवते की मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी ते एका विधानसभेचे आमदार म्हणून माझ्याकडे क्लस्टरच्या बाबतीत यायचे. आज श्रीकांत शिंदे आणि माझे काही संबंध आजचे आहेत अशातलं नाही. आम्ही या अगोदर देखील पक्षाच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघं एकत्रित काम करत होतो. त्यांनी मला आग्रह काय आजच धरला अशातलं नाही. 24ला पण मला त्यांचा प्रेमाचा आग्रह होता, महानगरपालिकेला पण माझा त्यांचा प्रेमाचा आग्रह होता. पण मी त्यांना भूमिका घेतली की ज्यांनी मला साथ दिली आणि ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत हे घेतोय आणि माझ्यामुळे जे इकडे निवडून आलेले आहेत अशा लोकांना आपण ऐनवेळी सोडणं हे योग्य होणार नाही, आणि म्हणून ती भूमिका घेतली नाही. पण आज नवीन जिद्दीने नवीन जोमाने मी आज भूमिका घेतोय आणि ती भूमिका घेत असताना वरळीकरांची साथ मला पाहिजे. आणि आज तुम्ही बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती. पण मिलिंदजी आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही. तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते. आमच्या इकडचे बसलेले सर्व जे आहेत इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे. तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे. काही लोकांनी तर 7-12वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे. अरे मी पण वरळीतूनच निवडून आलो आहे. आणि मिलिंदजी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा पद हे काय आजच मिळालं नाही. पहिला शिवडी विधानसभेमध्ये 2 वेळा मी आमदार होतो आणि नंतर वरळी डिलिमिटेशन म्हणजे जसं तुमचा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई एक होऊन लोकसभा झाली, तशी शिवडी आणि वरळीची एक झाली. त्या वरळीमध्ये याच वरळीकरांनी मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे आणि आज उपसभापतीपद मला मिळालेलं आहे. पण मला आजही आवर्जून सांगायचं आहे की हा मान विधानसभेचा अध्यक्ष म्हणून नरवडे साहेबांना पण देखील या अगोदर मिळालेलं आहे. पण मी तुम्हाला गवाही देऊ इच्छितो की या पदाचा गैरवापर होऊ देणार नाही. प्रत्येक समाजाचा घटक वेळ आली तो कुठच्या जातीचा आहे, धर्माचा आहे किंवा पक्षाचा आहे हे बघितला जाणार नाही. तो या विभागाचा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तो उपेक्षित आहे, तो आशेने येतोय, आशेचा किरण त्यांच्याकडे आहेत. मी आपल्याला गवाही देऊ इच्छितो की एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली त्या प्रत्येक घटकाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.